श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बटाट्याच्या खिसाचे आणि शाबू भिजवून शाबूचे ह्याचे केलेले सांडगे आणि त्याचे वडे. तर ते वडे वगैरे आपण कसे केलेले आहेत ते आपण आता बघूयात. तर त्यासाठी मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1.5 किलो बटाट्याचा खिस करून घेतलेला आहे मी चांगला असं मोठ्या, त्या छोटीशीच खिसणी आहे पण खिस मोठा पडतो त्याचा खिस मी बनवून घेतलेला आहे. मी चांगला खिस स्वच्छ पाण्याने धुवून 2-4 वेळेस धुवून घेतला आणि त्याच्यासाठी मी एका पातेल्यात पाणी ठेवलं मीठ टाकून. आणि खिस बघा मी 2-4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. चांगला पांढरा शुभ्र खिस मोठा मोठा पडलेला आहे. पाण्याला उकळी आली मी त्याच्यात तो खिस टाकून घेतला. खिस 10 मिनटंच थोडासा वाफवून घ्यायचा, जास्त पण नाही वाफवून घ्यायचा. खिस 10 मिनटं वाफवून घेतलेला आहे. बघा मी सगळाच खिस वाफवलेला काढून घेतला एका चाळणीत. त्याचं पाणी मी सगळं निथळून सगळाच खिस काढून घेतला. परत मी शाबू अर्धा किलोच्या वरी भिजू घातलेला होता संध्याकाळीच, त्याच्यात मी मीठ टाकून घेतलं. चांगला भिजलेला आहे. परत ती चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं गार पाणी लावून घेतलं आणि त्याच्यात तो शाबू मी वाफवून घेतला. परत चकलीमध्ये पण ही प्रोसिजर मी दाखवलेली आहे शाबू वाफवलेला. चकलीचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात आहे. मी लाल मिरची कुटून घेतली अशी. तो वाफवलेला खिस मी एका पातेल्यात घेतला काढून. तोपर्यंत ही शाबू वाफवलेला आहे. इकडं 2-3 वेळेस खालीवर असा करून चांगला वाफवून घ्यायचा. थंड पाण्याचा हात लावून परत आणखीन झाकून ठेवायचं. बघा हा चांगला मोठा मोठा झालेला आहे. त्या खिसमध्ये हा पण शाबू टाकून घ्यायचा. परत गरम असल्यामुळं थोडासा थंड पाण्याचा, ह्या चाळणीला पण परत थंड पाण्याचा हात लावून सगळंच काढून घ्यायचं त्याचं. बघा सगळंच काढून घेतलं खिस आणि शाबू. आणि त्याच्यात मी लाल मिरची टाकलेली आहे. त्याच्या अगोदर मी थोडासा 1 वाटीभर शाबू ठेवलेला होता भिजवलेला आणि तो मी असा थोडीशी शाबूची खीर बनवून घेतल्यासारखा घेतला. झाला लगेच तो शिजला आणि ती पण मी त्याच्यात ओतला. म्हणजे कसं असं थोडंसं मिळून आल्यासारखे सांडगे होते. म्हणून थोडासाच एकच वाटी, छोटीशी वाटी असं थोडंसं खीर करून घेतल्यासारखं करायचं शाबू आणि त्याच्यात ओतला. आता थोडंसं थंड झाल्यानंतर परत एकजीव चांगलं करून घ्यायचं. थोडं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि ते सगळंच व्यवस्थित करायचं. बघा असं एकदम हातानं किती वेळ त्याला एकजीव केलेला आहे. थंड झाल्यानंतर करा, नाहीतर हाताची चुनचुन उठल्यासारखी उठते. थंड पाणी, गरमच पाणी आहे पण ते थंड झाल्यानंतर ते हात घेतला मी आले वरच्या स्लॅबवर. बघा हे सांडगे आता आपण थोडा थोडा गार पाण्याचा हात घ्यायचा आणि सांडगे तोडायचे. तुम्हाला लहान मोठे हे वडे पण त्याचे बनवायचे. बघा हे वडे पण मी बनवलेले आहेत. कुणाला काय आवडेल ते करता येते. असे छोटे छोटे मोठे मोठे वडे पण बनवायचे. बघा हे झालं सगळं उन्हात टाकलं. सांडगे पण केले आणि वडे पण केले. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी सगळे वाळले, थोडंसं ओलसर आहे आणखी. सांडगे पण निघायला लागले आणि वडे पण निघाले. चांगले वाळवून घ्यायचं. परत आता आपण तळून बघूयात. शाबू ती एकदम असा फुलतो, जास्त आपण वाफवून घेतल्यामुळे छान फुलून येतो शाबू. सांडगे पण एकदम मोठे मोठे होते तळल्यानंतर. पांढरे शुभ्र किती शाबू फुगलेला आहे. बघा आवडले असले तर करा तुम्ही पण. करायला पण सोपे आहे. वडे आणि सांडगे, बटाटा शाबूचे वडे आणि सांडगे. बघा सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.